नमस्कार, मी दीपक पळसुले. दिव्यांचा प्रकाशाचा उत्सव सुरू आहे. मांगल्याच्या या सणाला थोडीशी फोडणी देण्यासाठी आम्ही घेऊन आलो एक खास कार्यक्रम, राजकीय आतषबाजी. राजकीय नेत्यांची फटकेबाजी नेहमीच सुरू असते, मात्र आज जे फटकेबाजी करणार आहेत ते आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. अकोल्यात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये राजकीय फटाके फोडले. त्यांचे हे हास्यस्फोट तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणतील. पाहूया. मी आहे अकोल्यातल्या क्रिकेट क्लब मैदानावर आणि या क्रिकेट क्लब मैदानावरच्या या फटाका मार्केटमधले फटाके जे आहे ते अकोल्याचं संपूर्ण आसमंत जे आहे ते दिवाळीत व्यापत असतात. मात्र अकोल्यातून महाराष्ट्राचं राजकीय आसमंत व्यापणारा एक आवाज वर्षभर आपण ऐकत असतो आणि तो आवाज जो आहे तो आमदार अमोल मिटकरी यांचा आहे, ज्यांची ओळख राष्ट्रवादीची मुलुक मैदान तोफ आहे. तोफ म्हणजे खूप आवाज करणारे असते. तेच अमोल मिटकरी आपल्याला फटाका मार्केटमध्ये भेटलेत. तुम्ही आता फटाके खरेदी करताय, ही छोटं फुलझाड मला दिसतंय. कोणाची आठवण येते तुम्हाला? रोहित पवारांच्या. असे रोहित पवार काय असतं की राजकीय माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण पाहतो, त्याला राजकीय प्रतिमा काय दिसतो. रोहित पवारांची प्रतिमा जी आहे याच्यामध्ये दिसले. दादा, ही सापाची गोळी, साप गोळी आपण ज्याला म्हणतो, हे आता अलीकडं तुम्हाला बघितलं असेल ते अवगुण रत्न सदावर्ती यांना महाराष्ट्र म्हणतो. त्या सदावर्तीची आठवण मला ही सापगोळी पाहून येते. पक्षी खराब करते, कालखंड अक्षरी सोडतं, प्रदूषणही करतं, उपयोग नाही. सापूर त्यांनी सदावर्तीचं नाव अवगुण रत्न घेतलं. दादा, बटरफ्लाय फटाका दिसतो. बटरफ्लाय कोणाची आठवण येते? बटरफ्लाय म्हणजे बटरफ्लाय हा फटाका असा आहे की हा पेटवल्याचा हा कुठेही घुसतो. त्यामुळे अलीकडं महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली होती, तुम्हाला आठवत असेल. त्यामध्ये एका पक्षाचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे हे बसलेले होते. बटरफ्लाय पाहून वेळोवेळी अशा पद्धतीच्या भूमिका राजकारणाचे इकडून तिकडे घुसण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून मला त्यांची आठवण स्वाभाविक आहे. म्हणजे बटरफ्लाय म्हणजे इकडून तिकडे जाणारा फटाका त्यांनी राज ठाकरेंना म्हटलं. दादा, हा मोठं फुलझाड आहे, मोठं फुलझाड. चांगला आवाज आहे का? म्हणजे दिसतं चांगलं. ते संजय शिरसाट आहेत, आपले सामाजिक न्यायमंत्री. ते कसं आहे की ते असेच आहेत, म्हणजे ते लोक त्यांना किती विलन म्हणून काय म्हणून, पण त्यांचा एक स्वभाव वेगळा आहे. काम करतात, ते काम करणार नाही. त्यामुळे मला हे झाड पण त्यांची आठवण, सामाजिक न्याय देखील ते महाराष्ट्राला. दादा, हा एक मोर फटाका दिसतो, म्हणजे पिकॉक, हा मल्टी, म्हणजे याच्यातून खूप प्रकारचे रंग बाहेर निघतात. कोणाची आठवण येते तुम्हाला? आमच्या पक्षात सुद्धा काम करणारे काही नेते आहेत चांगल्या पद्धतीने, म्हणजे अजित काम करतात. त्याच्यामध्ये साधारणपणे आता नरहरी झिरवाळ हे जे मंत्री आहेत, अन्न मंत्री, त्यांची आठवण येते मला. ते असं रंग पिसारा चांगलं. दादा, हा फटाका जो दिसतो ना, याला मेगा फटाका म्हणजे मोठा फटाका. म्हणजे हा जेव्हा आसमंतात जातो ना, पूर्ण आसमंत व्यापतो, आवाजही मोठा करतो. म्हणजे एक ही बार मारा, सॉलिड मारा, एकच वेळा फुटतो, पण खूप छान सुद्धा आवाजाने दिसतं. अजित दादा हो. काल काय 4 आमचे माजी आमदार सोलापूरचे तिकडे भाजपमध्ये जात होते, पण दिवाळीनंतर हा फटाका असा फुटणार आहे आमच्या पक्षाचा की आवाज होणार आणि जोरात धमाका होणार. त्यामुळे अजितदादा ग्रेट. कानठळ्या कोणाच्या बसणार आहेत? सर्वांच्याच बसणार आहेत. कानठळ्या खूप मोठ्या प्रमाणात बसतात. फक्त दिवाळी होऊ द्या, निवडणुका लागणं सुरू होईल. दादा, हे ना, मला वाटतं चक्र ज्याला म्हणतो आपण, चक्र म्हणतो. नाही, हे अनार आहे. अनार, सॉरी. तर हे पाहिल्यानंतर कोणाची आठवण येते तुम्हाला? मोठं अनार पाहून मला महायुतीमधले म्हणता येईल संजय गायकवाड आहेत, बुलढाण्याचे आमदार, शिंदे गट. ते मोठे आहेत. म्हणजे कसं आहे, माणूस बिनधास्त आहे. जे पोटात आहे ते ओटात असतं आणि सगळ्यांना सुखावणारं असं उंचीचं व्यक्तिमत्व आहे. आज बुलढाणा शहराचा चेहरा मोहरा बदललाय. मोठा सुतळी बॉम्ब आहे, चांगला मोठा आवाज करतो. कोण दिसतं तुम्हाला त्याच्यात? असं नसतं. किरीट सोमय्या दिसतात मला. ते फुटतात ते, पण कधी कधी फुसकेही ठरतात ते. त्याच्यामुळे सुतळी ॲटोम बॉम्ब सारखा कडक फुटला पाहिजे. पण किरीट सोमय्या दिसतात मला याला. त्यांचे बरेच
बरेच नाही 90% बार त्यांचे फुसकेच आहेत आणि त्यामुळं ते फुसक्या बारचे सुतळी ॲटोम बॉम्बचे फटाके आहेत. दादा हा एकदम प्रत्येकाचा आवडता असतो पण मात्र कचरा खूप मिट्टू बॉम्ब म्हणतात त्याला. या मिट्टूच्या फटाक्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा फुटून कचरा करतो. आपल्या कचरा करतात म्हणजे उपयोग काही नाही. आणि दिवाळीच्या दिवशी इतक्या आनंदाने हे फटाके फोडतात पण दुसऱ्या दिवशी सगळा खतार कचरा असतो. हे मला अंजली दमानिया मॅडम ज्या आहेत ज्या वारंवार आरोप करत राहतात सर्वांवर त्यांच्या रूपानं ठीक आहे त्यांच्या रिस्पेक्ट ठेवून ड्यू रिस्पेक्ट ठेवून त्या अगदी मोठ्या बहिणीसारख्या आहेत त्यांच्या मनात आमच्याबद्दल किती विष असलं तरी हे फटाका म्हणजे त्यांचं एक प्रतीक आहे. ही सुरसुरी आहे मोठी. उबाटाच्या प्रवक्त्यांमधला एक प्रवक्ता आहे नाव घ्यायचं नाही याच्यासाठी की मला चांगल्या दिवसाला म्हणजे मला हे करायचं सुरसुंडी म्हणजे त्याचंच प्रतीक आहे. सद्दाम फटाका फार नवीन फटाका दिसतो. काय कसं फटाका नाही, मला हे सांगायचं आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला. अलीकडे आमच्या पक्षाचे एक सन्माननीय आमदार आहेत माझे मित्र आहेत चांगले संग्राम जगताप त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की हिंदूंच्या दुकानातूनच फटाके खरेदी करायचे आणि मग मी मध्यंतरी क्रॉफर्ड मार्केटच्या सुप्पा व्हायचा एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यावर मला मग ट्रोलिंग केलं त्यांच्या काही टुकार कार्यकर्त्यांनी. आता मी हिंदूंच्याच दुकानात फटाके घ्यायला आलोय म्हणजे त्यांच्या सांगण्याने हिंदूंचं दुकान आहे नाव दाखवलं दुकानाचं जय हनुमान तिकडे हनुमानजीचा फोटो आहे हे सगळे हिंदू आहेत मी हिंदू आहे पण मार्केटला फटाका सद्दाम आहे याचं काय करणार. हा सद्दाम फटाका पाहून मला आपल्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची फार आठवण येते अगदी की म्हणून म्हटलं की भाई ऐसा क्यों करते नाही सद्दाम. घराची जी दिवाळीत जी शोभा वाढली जाते ते आकाश दिवा असतो. हा आकाश दिवा एक दिसतो आपल्याला काहीतरी इथे. आकाश हा जो आकाश दिवा आहे तुम्ही बघा प्रत्येक घरामध्ये हा पेटवून असं हवेत सोडला जातो पण तो असा नेत्राला सुखद असतो. राजकीय मतभेद काही असतील पण हे एक व्यक्तिमत्व म्हणजे चांगलं नवीन तरुणांमध्ये मला अपील होतं म्हणजे आवडतं ते म्हणजे आदित्य उद्धव साहेब ठाकरे. आणि खरं वयाने जरी लहान असतील पण मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो. ते अशा पद्धतीचे आहेत त्यांच्या पक्षातले काही कुठली लोकं जर सोडली तर आदित्य साहेब हे येणाऱ्या महाराष्ट्रात नवीन तरुणांची नेतृत्व करतील एवढं सक्षम आहे.